आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करते मिसमॅच लव भाग 80. बाबा सॉरी, आम्ही चुकलोच. मनीष खाली पाहत म्हणाला. चुकलो नाही मनीष, तू माझी मान खाली घातली आहेस आज. तुझ्या नको इतक्या उच्च महत्त्वाकांक्षेपायी. श्रीकांत आणि तुझ्यात मी कधीच फरक केला नाही ना, कधीही मी तुला कमी लेखलंय. पण तू मला आज लाजवलंस. असं फक्त बोलण्यापुरतं असतं बाबा. पण किती दिवसांपासून तुम्ही श्रीकांतला CEO पद दिलं होतं आणि मला दिलं किती दिवसांसाठी? फक्त 2 वर्षांसाठी. आणि त्यानंतर कार्तिक आला की लगेच कार्तिकला दिलं. का बाबा का? मी तुमचा सख्खा मुलगा नाहीये? सख्खा मुलगा असण्यासाठी CEO पद मिळायलाच हवं का? तुला काय घरात कमी पडणार होती का? अरे पक्षी आणि प्राणी सुद्धा त्यांना हवं तितकंच साठवतात. हे शहाणपण माणसाला का नसतं? पण नाही आवडत मला असं कोणाच्या मिंद्यात राहायचं. सतत सर्वांसमोर हात पसरायचे आणि त्यात मला मुलगी. त्यामुळे प्रत्येक वेळेस मला झुकतंच माप मिळालंय. मला वाटत होतं माझ्या श्रियांशीलाही हे पद मिळावं. इवन खरं तर तिच्यासाठीच वाटत होतं आम्हाला. एकुलती एक मुलगी आहे आम्हाला. कार्तिक मुलगा म्हणून सतत तुम्ही त्याचं कौतुक करत आलाय. पण माझ्या मुलीचं झालं कधी कौतुक? मला नाही वाटत हे तुझे विचार आहेत. नक्कीच तुझी बायको निधी बोलते यामधून. पण तुझं माझ्यावर विश्वास असणं गरजेचं होतं आणि म्हणूनच असं वागणं योग्य होतं मनीष. हे जस्टिफिकेशन आहे का तुझ्या वागण्याचं? लक्षात ठेव, आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही मिळतं ना ते नशिबानुसार मिळतं. आणि श्रियाला हे पद हवंय तर तिने माझ्याजवळ येऊन बोलावं, स्वतःला सिद्ध करून दाखवावं कार्तिकसारखं, जसं त्याने स्वतःला सिद्ध केलंय. लक्षात घे मनीष, श्रीकांत आणि गायत्री समोर हा विषय मी काढला नाहीये. असं केलं असतं तर घरात फूट पडायला किती वेळ लागणार होता? अजूनही आम्हाला घर एकत्र हवंय असं वाटतं. ही गार्गी या घरातली ती नाहीये तरीसुद्धा असा विचार करते. थोडं शिका तिच्याकडून. मनीष आणि निधी दोघेही आता निरुत्तर झाले होते. दादासाहेब थोडे पुढे झुकले आणि मनीषच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, तुला एवढीच हौस होती CEO बनायची किंवा श्रियांशीला बनवण्याची तर तिने स्वतः नवीन प्रोजेक्टवर काम चालू करायला हवं होतं, माझ्याशी बोलायला हवं होतं आणि मी तिला भांडवल द्यायला नाही म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी होती. आजही सांगतो, तिने नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करावं, मी देतो तिला संधी. पण तिने हातात घेतलेलं काम स्वतःच्या हिमतीवर सक्सेसफुल करून दाखवावं, मला काहीही हरकत नाही आहे. दादासाहेब क्षणभर थांबले आणि त्यांनी कार्तिककडे अभिमानाने पाहिलं. तू विसरलास का मनीष? कार्तिकने इंटेरियर डिझायनिंगमध्ये स्वतःच्या कष्टाने आणि टॅलेंटने स्वतःचं नाव करून दाखवलंय आणि म्हणूनच आज तो CEO आहे. हे विसरू नकोस. आयत्या पीठावर रेघा ओढायला कोणालाही जमतं, पण स्वतःचं साम्राज्य उभं करायला कर्तृत्व लागतं. मनीषची मान आता पूर्णपणे खाली झुकली होती. तुम्ही आता जे काही केलं ते अत्यंत चुकीचं आणि नीचपणाचं आणि या घराच्या विश्वासाला तडा देणारं असंच आहे. दादासाहेब पुढे अत्यंत कडक शब्दात म्हणाले. आणि राहिला प्रश्न श्रियांशीचा, तर तिने माझ्याशी स्वतः येऊन बोलावं. मी तिच्याशी चर्चा करून निर्णय घेईन आणि मी जो निर्णय घेईल तो तुम्हाला कोणत्याही अटीशिवाय मान्य असायला हवा. केबिनमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. मनीष आणि निधीला आता आपली चूक आणि आपली लायकी दोन्हीही समजून चुकल्या होत्या. दादासाहेबांनी जाता जाता आपला शेवटचा आणि सर्वात मोठा निर्णय सुनावला. आणि एक शेवटची गोष्ट कायमची लक्षात ठेव मनीष, इथून पुढे या घरातले आणि कंपनीचे सगळे महत्त्वाचे निर्णय फक्त आणि फक्त कार्तिक आणि घरातले निर्णय गार्गीच्याच हातात असतील. आता तुम्ही दोघंही इथून जाऊ शकताय. मनीष आणि निधी मुकाट्याने उठले आणि मान खाली घालून केबिनच्या बाहेर जाऊ पाहणार तर कार्तिक म्हणाला, माफ करा काका काकू, पण तुमचा खूप रिस्पेक्ट करत होतो मी. गार्गीने सांगितलं तरीसुद्धा विश्वास नाही ठेवला मी कधी, आणि तुम्ही मात्र माझा विश्वास तोडलात. आपण एक कुटुंब होतो हे तुम्ही विसरलात. का केलं तसं? निधी आणि मनीषकडे याचं उत्तर नव्हतं. त्यांच्या डोळ्यात अपराधी भाव होता. ते तसेच तिथून बाहेर पडले. कार्तिक, गार्गी
मी जाणीवपूर्वक गायत्री आणि श्रीकांतसमोर हा विषय काढला नाहीये. मी तुम्हालाही सांगेन, असं केलं तर घरात आणखीन द्वेष वाढेल. तेव्हा ही गोष्ट इथेच मिटवा. पण ग्रँडपा, निधी काकू आणि मनीष काकाला या सगळ्याची जाणीव आणि चूक मान्य तर असेल ना? पुन्हा ते असं काही वागणार नाहीत हे कशावरून? कार्तिकने प्रश्न केला. म्हणूनच त्यांच्या हातातले सगळे अधिकार मी काढून घेतेत कार्तिक. हे सगळं मी पूर्ण विचारांती केलंय. आजवर मी सगळे निर्णय घेत आलो होतो. इथून पुढे तू घेशील कार्तिक. तरीही हा शेवटचा निर्णय मला घेऊ दे आपल्या घरासाठी. पण ग्रँडपा, अचानक मनीष काका ऑफिसला यायचे बंद झाले तर मॉमना लक्षात तर येईलच आणि डॅडनाही येईल. त्यांना काय सांगणार आहात? गार्गी म्हणाली. यावर दादासाहेब अत्यंत शांतपणे म्हणाले, माझा यावर विचार झालाय गार्गी. आता तो विचार काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना आज रात्री घरी डायनिंग टेबलवरच कळेल. तोपर्यंत तुम्ही दोघांनीही या विषयावर घरात कुणासमोर एक शब्दही काढायचा नाहीये. ओके ग्रँडपा, कार्तिक कोरडेपणाने म्हणाला आणि गार्गीने मान होकारार्थी हलवली. पण कार्तिकला इतकं शांत पाहून दादासाहेब त्याच्याकडे वळले. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, कार्तिक, तुझा माझ्यावर, तुझ्या या ग्रँडपांच्या निर्णयावर विश्वास तर आहे ना? माझा हेतू तुला कळतोय ना की तुलाही असं वाटतंय मी मनीषला आपल्या घरातून बाहेर काढायला हवं होतं? नाही ग्रँडपा, त्यांना घरातून बाहेर काढायला हवं असं माझं मत नव्हतं. पण बस त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायला हवी, इतकंच. हे तू माझ्यावर सोड आणि घरी गेल्यावर मी जे काय बोलणार आहे त्यावरून तुला समजेलच की मी घेतलेला निर्णय योग्य आहे. माझ्यावर विश्वास ठेव कार्तिक. आय ट्रस्ट यू ग्रँडपा. दॅट्स लाईक अ गुड बॉय. चला, मी निघतो. मला घरी जाऊन श्रियांशी सोबत बोलायचं आहे. गार्गी, सांभाळ तुझ्या नवऱ्याला, म्हणत दादासाहेब तिथून बाहेर पडले. कार्तिकने गार्गीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण आदर होता गार्गीसाठी आणि सोबतच एक अपराधीपणा. गार्गी, माझ्या केबिनमध्ये चल, तुझ्याशी मला जरा बोलायचं आहे, म्हणत तो पुढे निघून गेला. गार्गीने पटकन तिची पर्स आणि मोबाईल उचलला आणि त्याच्या मागोमाग त्याच्या केबिनमध्ये आली. आत येताच त्याने AC लावला आणि टेम्परेचर खूप कमी केलं. लँडलाईनवरून कॉल लावला. दिनेश, सेंड 1 स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी आणि 1 नॉर्मल कॉफी क्विकली, म्हणून त्याने फोन ठेवला आणि चेहऱ्यावर करत गार्गीकडे पाहिलं. तो डायरेक्ट तिच्याकडे आला आणि तिचा हात पकडला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आय डोंट बिलीव्ह गार्गी, ज्या मुलीचा मी इतका द्वेष करत होतो तीच माझ्या आयुष्यात येऊन माझ्या शत्रूंचा पर्दाफाश करते. मी कधीच कल्पना केली नव्हती या सगळ्याची. म्हणजे आरोहीने तो व्हिडिओ व्हायरल केला आणि म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस. आरोहीने तो व्हिडिओ व्हायरल केला आणि म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस खरी. तेव्हा तो इन्सिडेंट मला राग आणायचा, पण आज असं वाटतंय झालं ते बरंच झालं, कारण त्याचमुळे तू मला मिळाली आहेस. थँक्स वन्स अगेन. कार्तिक, जे व्हायचं असतं ते होत असतं. कदाचित मलाही प्रियांशचा असली चेहरा समजायचा होता, पण ठीक आहे ना, आता सगळं ठीक होईल. तू खुश तर आहेस ना? पण आता जबाबदारी वाढली आहे असं वाटतंय. थोडं हर्टही वाटतंय काकाचं असं वागणं पाहून, पण असो, बस ना, मी कॉफी मागवली आहे, म्हणत तो त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि एवढ्यात कॉफी आली. ऑफिस बॉय दोघांना कॉफी सर्व करून निघून गेला. दोघंही पहिल्यांदा कसलेसे हेवेदावे सोडून कॉफी एन्जॉय करत होते. सायंकाळी डायनिंग टेबलवर सगळेच जमले होते, पण श्रियांशी यायची बाकी होती. मनीष आणि निधीचे चेहरे आधीपासून पडले होते, ते वर पाहतही नव्हते. तेवढ्यात श्रियांशी आली आणि शांतपणे एका खुर्चीवर जाऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि शांतता होती, कारण आत्ताच तिचं दादासाहेबांशी सविस्तर बोलणं झालं होतं. दादासाहेब डायनिंग टेबलच्या मुख्य खुर्चीवर बसले होते. सर्वांच्या ताटात जेवण वाढलं गेलं होतं, पण वातावरणातील शांतता खूप काही सांगून जात होती. श्रीकांत, गायत्री. दादासाहेबांचा करारी आवाज शांततेत घुमला. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. मी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीकांत, आजवर आपल्या इनामदार ग्रुपच्या सर्व प्रोजेक्टचं प्लॅनिंग आणि नकाशे आपण बाहेरच्या आर्किटेक्चरल फर्म्सकडून बनवून घेत होतो. तू सिव्हिल इंजिनियर म्हणून त्याचं प्रत्यक्ष बांधकाम करून घेत होतास, पण आता आपली श्रियांशी लंडनहून आर्किटेक्चरचं उच्च शिक्षण घेऊन आली आहे.
त्यामुळे इथून पुढे आपल्या प्रत्येक प्रोजेक्टचं मास्टर प्लॅनिंग आणि डिझाईन श्रियांशी स्वतः करेल. आपल्या कंपनीला आता बाहेरच्या कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही आहे. हे ऐकून श्रीकांतच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. अरे वा बाबा, हा तर खूपच प्रॅक्टिकल निर्णय आहे. बाहेरचा मोठा खर्चही वाचेल आणि आपल्या हक्काचं डिझाईन विंग तयार होईल. श्रियांशी कॉंग्रॅट्स बेटा. श्रीकांत म्हणाले. थँक्यू काका. गायत्रीने हे कौतुकाने मांडो लावली. अरे वा, एवढीशी श्रिया आता एवढा मोठा भार सांभाळणार. निधी, खरंच मानलं हा तुमच्या दोघांना. मनीष आणि निधीने हळूच गायत्रीकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं. पण श्रीकांत, दादासाहेब पुढे मनीषवर नजर रोखत म्हणाले, हे काम खूप जबाबदारीचं आहे. त्यामुळे इतक्यात ती एकटी हे सगळं करू शकणार नाही. तर त्यासाठी मी मनीषला बोर्ड ऑफ डायरेक्टरमधून काढतोय आणि आपलं जे काय आधी तो काम करत होता तेही तो करणार नाही आहे. तर तो पूर्ण वेळ श्रियांशीला या नवीन डिझाईन आणि प्लॅनिंग विंगमध्ये फक्त मदत करण्यासाठी असेल. मनीषचा मुख्य कंपनीच्या निर्णयात आता कोणताही हस्तक्षेप नसेल. हा निर्णय ऐकून डायनिंग टेबलवर एकदम शांतता पसरली. पण बाबा, मनीषला का काढताय? तो तसाही करेलच की तिला मदत. ही इज कॅपेबल. श्रीकांत, ज्याला अजूनही माहिती नव्हतं की आपला भाऊ कार्तिकसोबत कसा वागलाय, तो मनीष बाबत असा बोलतोय हे पाहून मनीषला नक्कीच चुकल्याची जाणीव झाली. पाहिलंस मनीष, किती विश्वास आहे तुझ्या भावाचा आणि बहिणीचा तुझ्यावर. तरीही श्रीकांत, श्रियांशी नवीन आहे. तिला सगळ्या गोष्टी कळेपर्यंत मनीषलाच तिची मदत करावी लागेल. आणि हो, एवढंच नाही तर इथून पुढे कंपनीचे निर्णय फक्त कार्तिक आणि घरातले निर्णय गार्गी माझ्यासोबत चर्चा करून घेईल. आता यावर पुन्हा चर्चा होणार नाही. दादासाहेबांनी अंतिम शब्द सुनावला. गायत्रीला हा खूप मोठा धक्का होता. तिने आश्चर्याने निधीकडे पाहिलं. गायत्रीला काहीच समजत नव्हतं. बाबांनी एवढा मोठा निर्णय कसा काय घेतला? पण बाबा, गार्गी का घेणार घरचे निर्णय? गायत्रीने डायरेक्ट विचारलं. कारण ती आता या घरची मेंबर आहे. कार्तिकनेही तिचा बायको म्हणून स्वीकार केलाय. आणखी काय हवंय? आणि तुला तर तुझ्या स्टेटसमधून बाहेर यायला वेळ नसतो. सो हीच योग्य वेळ आहे यासाठी. कार्तिक, तू हे फायनल केलंयस तर? गायत्रीने थेट कार्तिकला प्रश्न केला. मॉम, तसं तर मी तिचा स्वीकार आधीच केला होता. पण आजच मला कळालंय ती माझ्यासाठी किती योग्य आहे. आणि आजपर्यंत मला जे लोक पाण्यात पाहत होते, ज्यांना माझं यश खूपत होतं, त्यांचं खरं रूप तिनेच माझ्यासमोर आणलंय. सो ग्रँडपा जे बोलत आहेत तेच योग्य आहे. काय म्हणालास कार्तिक? त्या दिवशी पार्टीमध्ये आलेल्या मुलीबद्दल काही कळलंय का? कोण करत होतं हे सगळं? श्रीकांतरावांनी नेमका प्रश्न केला. हो डॅड, आजच कळलंय. आरोही म्हणून एक मुलगी होती. तीच जिला कटवण्यासाठी मी गार्गीला बायको म्हणून ओढलं होतं. ती काही लोकांच्या मदतीने करत होती. त्यांचा शोध लागलाय आणि बंदोबस्तही झालाय. अरे पण मग काही बोलला नाहीस तू? कोण आहेत ते? काहीतरी सांग. सोडा ना बाबा, आता हे सगळं थांबेल कायमचं. हे जास्त महत्त्वाचं नाही आहे का? सुचिल. हो, अगदी बरोबर बोलतोय तो श्रीकांत. सोड आता. पण श्रियांशी, तू तयार आहेस ना उद्यापासून ऑफिस जॉईन करायला? ग्रँडपा श्रियांशीकडे बघत म्हणाले. हो ग्रँडपा, मी खूप एक्सायटेड आहे. श्रिया म्हणाली. निधी आणि मनीषचं आता मन खात होतं. आता सगळे अधिकार तर निघून गेले होते. कोणाच्या मिंद्यात राहायला आवडत नव्हतं. पण आता पैशांसाठीही कार्तिक पुढेच हात पसरावे लागणार होते. ज्या मुलीचं नाव पुढे करून CEO पदाची लालसा ठेवली होती त्या दोघांनी, तिलाही वेगळाच प्रोजेक्ट दादासाहेबांनी दिला होता. आणि तिला असिस्ट करण्याचं काम मिळणं हीच मोठी मेहरबानी होती. आता गपगुमाने जे ताटात आले ते खाणंच योग्य होतं. कारण रस्त्यावर येण्यापेक्षा तरी ते बरं होतं. कार्तिकने हळूच गार्गीकडे पाहिलं, जी शांतपणे जेवत होती. दादासाहेबांनी कोणतंही गुपित उघड न करता अत्यंत सफाईदारपणे मनीषचं राजकारण संपवून गार्गी आणि कार्तिकच्या हातात घराची आणि कंपनीची सगळी सूत्र सोपवली होती. आजचा भाग संपलेला आहे. कसा वाटला आजचा भाग हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. आता जवळजवळ सगळंच ठीक झालं आहे. बघूया शेवटचे 3 भाग राहिलेत. या 3 भागामध्ये आणखीन काय होणार आहे? प्रियांशामध्ये माघारी येईल का? बघूया पुढच्या भागात. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर
प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.